ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರ್ಕಾತುಹು. ಬನ್ನಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು 4ನೇ ತರಗತಿಯ ಗದ್ಯ 10 ನೋಡೋಣ. ನಮ್ಮ ಗದ್ಯದ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಸಲೀಂ ಅಲಿ. आइए बच्चों, अब हम 4th क्लास का लेसन नंबर 10 ಡಾಕ್ಟರ್ ಸಲೀಂ ಅಲಿ के बारे में मालूमात हासिल करेंगे. ಒಂದು ದಿನ ಹುಡುಗನೊಬ್ಬ ಸತ್ತು ಬಿದ್ದಿದ್ದ ಹಕ್ಕಿಯೊಂದನ್ನು ನೋಡಿ ಕುತೂಹಲಗೊಂಡ. एक दिन क्या है, एक लड़का मरी हुई चिड़िया को लेके देखकर बहुत परेशान हो गया. ಆ ಹಕ್ಕಿಯ ಕುತ್ತಿಗೆಯ ಕೆಳಗೆ ಇದ್ದ ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಅವನ ಗಮನ ಸೆಳೆಯಿತು. ಆ ಹಕ್ಕಿಯ जो वो परिंदा था, जो बर्ड थी, उसके गर्दन के नीचे एक क्या है, एक हळदी बಣ್ಣದ ಕೆಳಗೆ लाइन थी. एक कौन सी कलर की? येलो. हळदी यानी येलो कलर का एक ये लाइन थी, निशान था. ಹಕ್ಕಿಯ ಹೆಸರೇನೆಂದು ಸೋದರ ಮಾವನನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿವರ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. वो जाके घर को जाके पूछता उनके मामा से जाके पूछता वो चिड़िया के बारे में. उनको उसके बारे में ज़्यादा मालूमात नहीं थी. ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವ ಆತನನ್ನು ಮುಂಬಯಿಯ ಪ್ರಕೃತಿ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಘದ ಪಕ್ಷಿ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಬಳಿ ಕರೆದೊಯ್ದರು. उन्होंने क्या करे, उनको तो मालूम नहीं था उनके मामू को, इसलिए वो क्या करे, मुंबई में एक साइंस सेंटर था, वहाँ पे वो उसको बुला के लेकर गए. अलिया पक्षी ना WS मिलर्ड, वहाँ के साइंस सेंटर के जो एक वहाँ पे मैनेजर थे, उनसे जाके मिला था. ಬಾಲಕನ ಕೈಯಲ್ಲಿ ಸತ್ತು ತೂಗಾಡುತ್ತಿದ್ದ ಹಕ್ಕಿಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ಇದು ಕಾಡು ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. उसके हाथ में वो जो चिड़िया, मरी हुई चिड़िया थी, उसको देखकर वो इंजीनियर साहब बोले कि ये एक जंगल की चिड़िया है, काಡು गुಬ್ಬಚ್ಚಿ यानी जंगल की चिड़िया है. ಅಲ್ಲದೆ ಬಾಲಕನ ಕುತೂಹಲವನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಅವರು ಅವನನ್ನು ಸಂಘದ ಕಚೇರಿಯ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಿಗೂ ಕರೆದೊಯ್ದರು. वो उन्होंने क्या है, वो इंजीनियर साहब जो थे वहाँ पे गाइड साइंस सेंटर के, उन्होंने क्या है, बच्चे की ख्वाहिश वो परिंदे में देखकर वो क्या करे, पूरा साइंस सेंटर फिराए. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸತ್ತ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಿ ಒಪ್ಪವಾಗಿ जोड़िसिಟ್ಟಿದ್ದರು. पूरे मरे हुए परिंदों को क्या है, वो क्या है, जोड़ के वहाँ पे साइंस सेंटर में रखे हुए थे. ಬಾಲಕ ಆ ವಿಷಯದ पक्षी लोकವನ್ನು ಕಂಡು निबंधराद. वो वहाँ मरे हुए चिड़ियों को देखकर वो एकदम हैरत और दंग रह गए. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಪಂಚ ಇದೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ಕನಸಿನಲ್ಲಿಯೂ ಊಹಿಸಿರಲಿಲ್ಲ. वो क्या है, इस दुनिया में भी इतना बड़ा साइंस सेंटर है जिसमें परिंदों को इस तरह से रखा जाता है, बल्कि वो सोच में ही पड़ गए. ಅಂದಿನಿಂದ ಆತ ನನ್ನ ಬದುಕು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪಕ್ಷಿ ಅಧ್ಯಯನಕ್ಕೆ ಮೀಸಲು ಎಂದು ನಿರ್ಧರಿಸಿದ. अब वो एक सोचे, उन्होंने क्या सोचा, अब मेरी पूरी जिंदगी मैं क्या करता हूँ, परिंदों के लिए ही सर्फ कर देता हूँ, बल्कि वो ऐसा ये वचन ले लिए. ಮುಂದೆ ಖ್ಯಾತಿ ಪಕ್ಷಿ ತಜ್ಞ ಎನಿಸಿದ ಆತನೇ ಪಕ್ಷಿ प्रेमी सलीम अली. वो कौन थे मालूम है? डॉक्टर सलीम अली, परिंदों के शहदाई. डॉक्टर सलीम अली ಮೊಯಿಜುದ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ ಅಲಿ ಅವರು ನವೆಂಬರ್ 12, 1896 मुंबई श्रीमंत कुटुंबದಲ್ಲಿ जनिसिದರು. इनके पापा का नाम मोइनुद्दीन था और वो कहाँ पैदा हुए? 12 नवंबर 1896 में मुंबई में एक अमीर घराने में पैदा हुए थे. 10 ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ सलीम अली ಅವರು ಕೊನೆಯವರು. उनके पेरेंट्स को कितने बच्चे थे? 10 बच्चे थे. इनका नंबर कौन सा था? 10वां नंबर था. ಇವರು ಜನಿಸಿದ 3 ವರ್ಷದಲ್ಲೇ ತನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವರನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಅನಾಥರಾದರು. ये पैदा हुए से कितने 3 साल में ही इनके माँ बाप का इंतकाल हो गया था. ಬಳಿಕ ಅವರ ಸೋದರ ಮಾವ ಅಮೀರುದ್ದೀನ್ ತಯ್ಯಬ್ ಅವರು ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆದರು. इनको कौन पाल पोस के बड़ा किए? इनके मामू तैयब अली. ಅಮೀರುದ್ದೀನ್ ತಯ್ಯಬ್ ಅಲಿ ಅವರು ಶ್ರೀಮಂತರಾಗಿದ್ದರು. सलीम अली ರವರನ್ನು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕಿದರು. उनके मामू बहुत अमीर थे और उनको अच्छे से पाले और उनकी अच्छी परवरिश की. ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮುಗಿಸಿದ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಕಾಲೇಜು ಶಿಕ್ಷಣ ಕಷ್ಟವಾಗಿ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಸಹೋದರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಜರ್ಮನಿ ಹೋದರು. वो क्या करे, अमीर थे. वो हाई स्कूल खत्म होने के बाद उसके बाद वो कॉलेज अटेंड किए. कॉलेज कहाँ से पढ़े? वो कॉलेज छोड़ के क्या है, उनके और रिश्तेदारों के साथ वो कहाँ पर चले गए? जर्मनी को चले गए.
नेक्स्ट पार्ट हम नेक्स्ट क्लास में पढ़ेंगे। थैंक यू।